नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. जुळली गाठ ग या मालिकेचा आजचा भाग अप्रतिम इमोशनल ड्रामाने ठासून भरलेला होता. सुरुवातीलाच आपण पाहतो की सावी दार उघडण्यासाठी धैर्यला विनवत असते. तुमच्याशिवाय कोण आहे माझं? कुठे जाऊ मी? धैर्य, प्लीज दार उघडा. इकडे इरा सावीचं सगळं सामान एका बॅगमध्ये भरत असते आणि त्या सावीचं काहीही नको इथे. ही रूम आता फक्त माझी आणि माझ्या धैर्याची असेल असं ती म्हणत असते. ती बॅग घेऊन खाली येते. त्यावर दामिनी आणि बाकी सगळे इराकडे आश्चर्याने पाहत असतात. म्हणून ती सांगते की त्या सावीला तर आपण घराबाहेर काढलंच आहे, मग तिच्या वस्तूंना तरी काय या घरात ठेवायचं? त्यावर दामिनी पण म्हणते, हो ना, तिच्या आठवणी कशाला ठेवायच्या आता या घरात? तिकडे सावी रडत रडत विचार करत असते. भाऊंनी जे म्हटलं होतं तेच खरं झालं, पण हे खरंच होत आहे का? धैर्य खरंच माझ्याबरोबर असं वागत आहेत? खरंच हे सगळं होतंय का? हे सगळं तिच्या मनात घालमेल चालू असते. तेवढ्यात इरा दार उघडते. धैर्य पण मागून येतो. सावीच्या पायात काच घुसलेले असतात. धैर्याला पाहून सावी कशीबशी उठून उभी राहते. तेव्हा धैर्य तिचं सगळं सामान बाहेर फेकून देतो. इरा तिचा खूप अपमान करते. फालतू कुठली, निघ असं म्हणते. पण सावी धैर्याकडे अविश्वासाने पाहत नुसती रडत असते. धैर्य पण तिच्याकडे पाहत असतो. इराने खूप वेळा निघ निघ म्हणूनही ती जागची हलत नसते. तेव्हा इरा मुद्दाम तिच्यासमोर धैर्याचा हात धरते आणि तुमच्यासारख्या प्रतिष्ठित माणसाने हिच्यासारख्या स्वाभिमान आणि लायकी नसलेल्या मुलीसमोर उभंही राहू नये, चला असं म्हणते आणि दोघेही आत निघून जातात. सावी खूप रडत असते. तिला खूप त्रास होतो. तिकडे सावी घरी आली नाही म्हणून भाऊ तिला खूप वेळा कॉल करतात, पण सावीची मनस्थिती खूप वेगळी असते. ती कॉल रिसीव करत नाही. पण भाऊ परेशान होत असतात. त्यामुळे केतन म्हणतो की आपणच जाऊन घेऊन येऊयात ना तिला. त्यावर सावीची आई समजावून सांगते की आत्ताच नको, आपण उद्यापर्यंत वाट पाहू तिची. आणि तेव्हा दीपा तोंड उघडते, आणि आता कशाला इकडे येतील ते? गरज सरो आणि वैद्य मरो म्हणतात ना, तसं जमिनी मिळाल्यात म्हटल्यावर आपल्याकडे बघायचे पण नाहीत ते आता. त्यावर भाऊ तिला रागावतात. मुजुमदार निवासमध्ये दामिनी आनंदाने उत्सव साजरा करायला सांगते. नीता वहिनींना सगळे पक्वान्न बनवायला सांगते. वहिनींच्या डोळ्यात पाणी असतं. ते पाहून दामिनी त्यांच्यावर खेकसते. भरल्या घरात रडायला काय झालं तुला? त्यावर वहिनी निघून जातात. दामिनी हसत धैर्याला म्हणते, हे सगळं खास तुझ्यासाठी बनवायला सांगितले बरं. तुला पुरणपोळी आवडते ना? पण आश्चर्य म्हणजे धैर्याच्या चेहऱ्यावर आनंद नसतो. एका उदास स्वरात तो म्हणतो, आवडते मला, पण आज नको. अजून भरपूर कामं बाकी आहेत माझी. पुरणपोळी नंतर कधीतरी. आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो. ते पाहून दामिनी आणि इरा विचारात पडतात. हा नक्की खुश तर आहे ना? इकडे सावीला भाऊंचे शब्द आठवत असतात. त्यांनी सावीला किती जीव तोडून सांगितलेलं असतं की तू चुकतीयेस, पण तिने ऐकलेलं नसतं. पश्चातापाचे अश्रू तिच्या डोळ्यातून सतत वाहत असतात. मी कसं काय अडकले या सगळ्यात? इतका नीच माणूस कसा कळला नाही मला? अशा कितीतरी प्रश्नांचं वादळसुद्धा तिच्या मनात उठलेलं असतं. बाहेर फेकलेल्या सामानातली एक एक वस्तू उचलून घेताना आता तिच्या मनाची स्वतःवरच चिडचिड होत असते. तिकडे धैर्य त्याच्या रूममध्ये जातो तर त्यांच्या लग्नातल्या फोटोची फ्रेम फुटलेली असते. ती उचलताना त्या फ्रेमचे काच धैर्याच्या हातात घुसतात. तो चिडचिड करतो, पण काच टोचल्यामुळे नाही, तर त्याला त्याचा एवढा मोठा प्लॅन सक्सेसफुल झाल्याचा, त्या जमिनी मिळवल्याचा मनातून जराही आनंद होत नसतो. इच्छा असूनही तो आतून खुश नसतो, म्हणून त्याची घुसमट होत असते. इकडे सावी सगळं आठवून स्वतःला खूप त्रास करून घेत असते. का केलंस तू हे सगळं? कुठल्या तोंडाने घरी भाऊंसमोर जाणार? आता कशी करणार हे सगळं? इतकी कशी मूर्ख निघालीस तू, असं ती स्वतःलाच विचारत असते. धैर्य स्वतःला समजावून सांगत असतो की मी सावीबरोबर जे वागलोय ती माझी चूक नाही, तिचीच चूक आहे. तिनेच आधी आमचा सगळ्यांचा अपमान केला होता. माझ्या आईचा अपमान केला होता. त्यामुळे हे सगळं तिनं स्वतः ओढून घेतले. माझ्या आईसाठी एक मुलगा म्हणून जे करायला हवं होतं तेच केलंय मी. त्यामुळे मला वाईट वाटून घ्यायची काहीच गरज नाही आहे, असं तो स्वतःला खूप समजावून सांगत असतो. कारण त्याला या सगळ्या वागणुकीचं खूप वाईट वाटत असतं. इकडे सावी विचार करत असते, काय होऊन बसलंय हे? आणि धैर्य तिकडे विचार करत असतो, कुठेही जाऊ दे ती सावी, पण माझ्या घराच्या
दारातसुद्धा बसलेली नको. तेव्हा त्याला खिडकीतून दाराबाहेर बसलेली सावी दिसते. ते पाहून तो म्हणतो की खरं तर तुला असं पाहून मला खूप आनंद होतोय सावी, पण खरंच असं असतं का? तिकडे सावी आता धैर्यशी एकदा बोललं पाहिजे म्हणून त्याला कॉल करत असते. तेव्हा धैर्य प्रत्येक वेळी तिचा कॉल कट करतो. तरीही सावी कॉल करतच असते. आता मात्र धैर्य चिडून दरवाजाकडे निघतो. तिकडे विलास भास्कर दारू पीत धैर्य परत जिंकला म्हणून दुःख साजरं करत असतात. तेवढ्यात नीता वहिनी तिथे येतात. भास्कर म्हणतो, आता तुला वाचवणारं कोणी नाही म्हणून लायकीत राहायचं आणि आम्हाला खायसाठी काहीतरी घेऊन ये. त्यामुळे वहिनी काहीतरी त्यांना खायला नेण्यासाठी जातात. तर रस्त्यात त्यांना धैर्य दरवाजाकडे जाताना दिसतो. वहिनींच्या मनात एक आशा जागते की धैर्य भाऊजी सावीला परत घरात घेण्यासाठी जात आहेत. पण होतं उलटंच. दार उघडून धैर्य सावीला म्हणतो, कशासाठी अजून इथं बसलीस का? इरा म्हणते तशी निर्लज्ज आहेस का खरंच? आणि सावीचा खूप अपमान करत, तुझं हे तोंड घेऊन जिथं जायचं तिथं जा. लक्षात ठेव, या घराचं दार आता तुझ्यासाठी कधीच उघडणार नाही. निघ. असं म्हणून पुन्हा दरवाजा लावून घेत धैर्य पुन्हा त्याच्या रूममध्ये जातो. हे पाहून नीता वहिनींचं तर काळीजच तुटतं. त्या दार उघडून सावीकडे जाऊन तिला छातीशी धरत खूप रडतात आणि तिला घरी जायला सांगतात. इथं अजून या लोकांचा अपमान का सहन करतीयस? सावी म्हणते, कसं सांगू हे सगळं घरी, काय तोंड घेऊन जाऊ? पण नीता वहिनी तिला घरी जायला खूप समजावून सांगत असतात. पुढील भागात आपल्याला असं दिसतं की सावी अजूनही घरी गेलेली नसते. रात्रभर ती दरवाजाच्या बाहेरच असते. इरा दार उघडते आणि रागाने सावीकडे पाहत असते. मंडळी, हे सगळं पाहून असं वाटतं की सावी धैर्याची जुळलेली गाठ आता तुटलीये. पण ही गाठ आता पुन्हा कशी जुळेल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू उद्याच्या धमाकेदार व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या.